मागील 2 दिवसापासून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने 2 वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी पकडलेले आहेत। त्याच्यामध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक गुन्हा आहे 297/2025 हा जुनं जे IPC 307 प्रमाणेचा हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये हा मागच्या 10 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये यशस्वी होत असलेला आरोपी, त्याचं नाव आहे लक्ष्मण शरद पिंपळे, वय वर्ष 22, राहणार सुरेगाव। हा आपली अटक चुकवत होता, मात्र आम्ही जी शोध मोहीम सुरू केली त्या शोध मोहिमेला यश आलं। याच्यामध्ये याला अटक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। अटक करून या गुन्ह्याचा पुढील तपास API सुंदरडे करीत आहेत। याशिवाय हा जो एक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असलेला आरोपी आहे, तोही आम्हाला याच्यामध्ये मिळाला। एक इसम संशयित पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीनं वावरतो अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला आली। त्याची खातरजमा करत असताना हा स्वतःचं अस्तित्व लपून राहतोय आणि पोलीस आल्याचं पाहून पळून जातोय हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं आणि त्याच्याकडे चौकशी केली। त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 प्रमाणे कारवाई केली। त्या इसमाचं नाव कार्तिक गुलाब निकम, राहणार माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव। हा व्यक्ती मागील 1 वर्षापूर्वी साधारणतः जो गुन्हा दाखल झालेला आहे श्रीरामपूर तालुक्याचा दरोड्याचा गुन्हा आहे, याच्यामध्ये 6 आरोपी होते आणि हा आरोपी आज पावेतो त्या पोलिसांना अटक झालेला नव्हता आणि हा जो गुन्हा आहे साधारणतः 10 लाख रुपयेचा याच्यामध्ये दरोडा टाकलेला होता। जी फिर्यादी महिला आहे तिला कोयत्याचा धाक दाखवला आणि तिचं तोंड दाबून तिच्या अंगावरील दागिने वगैरे याच्यामध्ये गेलेले होते। तर हाही आरोपी पकडून पुढील कारवाईसाठी आम्ही श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। ह्या ज्या दोन्ही कारवाया आहेत, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय उमका सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस अंमलदार रशीद शेख, प्रकाश नवाळी, अमोल घनवट, सागर शेवाळे, अनिल फाळके आणि होमगार्ड अमोल तास्कर यांच्या पथकाने केलेले आहे।